Hello friend, today we will discuss the new chapter mechanical properties of fluids. Mechanical properties of fluids. So what is mechanical properties and what is meant by fluids? These are the two words, mechanical properties of fluids. There are four states of matter. Number 1, solid. Number 2, liquid. Number 3, gases. And number 4, plasma. Solid have their own shape, definite shape. Liquid and gases do not have their own shape. They can take the shape of containing vessel. And plasma contain free electron, neutral particles and number of ions. Okay, so these are the four states of matter. Okay, in this chapter what we will study? So what is fluid? फ्लुइड म्हणजे काय? तर फ्लुइड जे आपल्याला स्टडी करायचे आहे, तर फ्लुइडचे आपल्याला चार प्रकारची स्टडी करता येते. या युनिट मध्ये आपण काय पाहणार आहोत? फ्लुइड. तर आपलं पूर्ण लक्ष कशावर असलं पाहिजे? फ्लुइडवर. तर फ्लुइड किती प्रकारचे असतात? तर फ्लुइडची आपण स्टडी कशी करणार आहोत? तर एक असते नंबर 1 स्टॅटिक फ्लुइड, नंबर 2 डायनामिक फ्लुइड, नंबर 3. आता स्टॅटिक फ्लुइड म्हणजे काय? तर स्टॅटिक फ्लुइड मध्ये फ्लुइड कसं असलं पाहिजे? रेस्ट कंडिशनला. कसं असलं पाहिजे? रेस्ट. डायनामिक फ्लुइड म्हणजे काय? जे वाहतं पाणी आहे, वाहतं या ठिकाणी कुठलीही फ्लुइड कसं आहे? वाहतं आहे. दॅट इज कॉल्ड एज अ फ्लुइड इन मोशन. मोशन मध्ये फ्लुइड आहे, दॅट इज कॉल्ड एज अ डायनामिक फ्लुइड. आणि अजून आपण कसे स्टडी करणार याच्यामध्ये? सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड, सरफेस टेन्शन ऑफ फ्लुइड किंवा अजून व्हिस्कोसिटी म्हणजे काय? तर या सगळ्याची स्टडी आपण या फ्लुइड नावाच्या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. तर फ्लुइड मध्ये काय स्टडी करणार आहोत? नंबर 1 स्टॅटिक फ्लुइड, ज्याच्यामध्ये लिक्विड ॲट अ रेस्ट. जसं तलावाचं पाणी शांत आहे. वॉटर इन ग्लास, वॉटर इन कंटेनर कसं आहे? रेस्ट कंडिशनला आहे. त्याची स्टडी कुठल्याकडे कशात केली जाते? स्टॅटिक फ्लुइड मध्ये. डायनामिक फ्लुइड म्हणजे काय? जसं नळामध्ये पाणी, नळाचं पाणी चालू केलं की नळ पाणी या ठिकाणी होते. पाईप मधून येणारं पाणी, वाहतं पाणी नदीचं, दॅट इज कॉल्ड एज अ डायनामिक फ्लुइड. आणि त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन मध्ये कशा स्टडी करणार आहोत? तर व्हॉट इज मीन बाय सरफेस टेन्शन, व्हॉट इज मीन बाय सरफेस एनर्जी. ओके, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय? त्याच्यानंतर आपण कॅपिलरी ऍक्शन, जे राईज ऑफ फ्लुइड किंवा या ठिकाणी डिप्रेशन ऑफ फ्लुइड इन अ लिक्विड, त्याची स्टडी आपण करणार आहोत या ह्याच्यामध्ये सरफेस टेन्शन मध्ये. आणि मध्ये टर्ब्युलन्स फ्लो म्हणजे काय? स्ट्रीमलाईन फ्लो म्हणजे काय? अशा गोष्टी स्टडी आपण या ह्याच्यामध्ये चॅप्टर मध्ये करणार आहोत. व्हेरी इंटरेस्टिंग युनिट ऑफ दिस प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मीन बाय फ्लुइड? First of all, what is meant by fluid? The fluid म्हणजे anything can flow किंवा a substance which can flow under the application of force. What is meant by fluid? A substance which can flow. A substance which can flow is called as a fluid. Is called as a fluid. मग आपण आताच पाहिलं की solid have their definite shape. They cannot flow from one place to the another place. मग आपला फ्लो कोण होते? तर लिक्विड अँड गॅसेस आर कलेक्टिव्हली कॉल्ड एज फ्लुइड. व्हाय इट इज कॉल्ड एज कलेक्टिव्ह फ्लुइड? कारण आपण डेफिनेशन काय बघितली फ्लुइडची? एनिथिंग कॅन फ्लो, अ सबस्टन्स विच कॅन फ्लो इज कॉल्ड एज अ फ्लुइड. ओके, मग लिक्विड आणि गॅसेस काय होते? फ्लो होते, दॅट इज कॉल्ड एज अ फ्लुइड. मग लिक्विड अँड गॅसेस आर कलेक्टिव्हली कॉल्ड एज अ फ्लुइड. मग व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स? Today we'll discuss what are the properties of fluids. The number 1 property काय आहे की ही काय होऊ शकते? Fluids can flow from one place to the another place. नंतर fluid do not have definite shape. Fluid do not have their definite shape. Okay, they can take the shape of container, containing vessel. Okay, third property काय सांगता येईल की याच्यावर जर आपण फोर्स अप्लाय केला लिक्विडवर, तर फोर्स अप्लाय केला की त्याच्यामध्ये ताबडतोब काय होते? डिफॉर्मेशन घडून येते. कारण लिक्विड काय, जसं सॉलिडवर जर फोर्स अप्लाय केला तर त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं डिफॉर्मेशन होण्यासाठी थोडासा अपोज होतो. परंतु इथे काय होते? लिक्विड मध्ये आणि गॅसेस मध्ये ते अपोज करत नाही. त्यांची अपोजिट करण्याची जी प्रॉपर्टी आहे, दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड एज रिजिडिटी. कशाला? जेव्हा फोर्स आपण अप्लाय केला तर फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा चेंजेस घडून येत नाही. दॅट चेंज इज कॉल्ड एज अ डिफॉर्मेशन. द चेंज इन शेप अँड साइज ऑफ मटेरियल बॉडी इज कॉल्ड एज अ डिफॉर्मेशन. मग डिफॉर्मेशन साठी लिक्विड आणि गॅसेस अपोज करत नाही. म्हणजे यांची जी अपोज करण्याची प्रॉपर्टी आहे कोणाला? डिफॉर्मिंग फोर्सला. दे डू नॉट अपोज द डिफॉर्मिंग फोर्स. मग याच्यावर जर फोर्स अप्लाय केला तर काय होते? याच्यामध्ये परमनंट डिफॉर्मेशन प्रोड्यूस होते.
कोणामध्ये? या लिक्विड आणि गॅसेस मध्ये. ओके, त्याच्यानंतर त्याची ॲबिलिटी कोणती आहे? फ्लो होण्याची. ओके, आणि रिजिडिटी जी आहे, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी लिक्विडची आणि गॅसेसची इज नियरली इक्वल टू 0. ओके, असेल तर एकदम कमी असते, इट्स रिजिडिटी इज नियरली इक्वल टू 0 ऑर 0. तर सरळ सरळ आपण काय म्हणू शकतो? रिजिडिटी इज 0. ओके, तर आता आपण नेक्स्ट टॉपिक आता पाहिलं प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. कोणकोणती प्रॉपर्टी बघितली? फ्लुइड डू नॉट हॅव डेफिनेट शेप. ओके, fluid do not have definite shape, they can take the shape of containing vessel. Number 2, rigidity is nearly equal to 0 or 0. त्याच्यानंतर they do not opposes the deforming force किंवा deformation, they have permanent deformation. आणि याची ability कोणती आहे? they have ability to flow. मग त्याचे एक्झाम्पल कोणते कोणते सांगता येईल आपल्या या फ्लुइडचे? तर आपल्याला माहित आहे एअर, ओके, वॉटर किंवा डब, टूथपेस्ट, these are the common examples of fluids. आणि मोल्टन लावा हे सुद्धा आपल्याला माहित आहे, इट इज ऑल्सो एक्झाम्पल्स ऑफ फ्लुइड. ओके, तर हे झाले फ्लुइड. मग त्यामुळं आपण काय केली? एक नवीन कन्सेप्ट इंट्रोड्यूस केली, दॅट इज कॉल्ड ॲज अ आयडियल फ्लुइड. दॅट इज कॉल्ड ॲज अ आयडियल फ्लुइड. मग आयडियल फ्लुइड म्हणजे काय? व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ आयडियल फ्लुइड? फ्लुइड आपण फ्लुइडच्या प्रॉपर्टीज बघितल्या. ओके, त्यांची रिजिडिटी 0 असते. ओके, त्यांच्यामध्ये या ठिकाणी एका ठिकाणी जाण्याची प्रवृत्ती असते, बरोबर आहे? ते हा प्रॉपर्टी कॅन फ्लो. ओके, these are the properties of fluids. मग आयडियल फ्लुइड आणि फ्लुइड मध्ये काय फरक आहे? तर फ्लुइडच्या प्रॉपर्टी आपण बघितल्या. व्हॉट इज आयडियल फ्लुइड? व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ आयडियल फ्लुइड्स? तर पहिली प्रॉपर्टी आहे, इट इज इनकॉम्प्रेसिबल. इट इज इनकॉम्प्रेसिबल. व्हॉट इज इनकॉम्प्रेसिबल? इट इज नॉट कॉम्प्रेस. इट इज नॉट कॉम्प्रेस अंडर द अप्लिकेशन ऑफ प्रेशर. आपण पाहिलं जे लिक्विड कॉम्प्रेस होते, जसं गॅसला आपण कॉम्प्रेस केले की लगेच कॉम्प्रेस होते, बरोबर आहे? मग त्याच्यामध्ये आपण स्टडी मेनली कशा स्टडी करणार आहोत? लिक्विडची, कारण गॅसेस सहजपणे कॉम्प्रेस होते. आणि आपल्या आयडियल फ्लुइडची प्रॉपर्टी काय आहे? इट इज इनकॉम्प्रेसिबल. त्याच्यामुळे आपलं जास्त लक्ष कशावर असलं पाहिजे? लिक्विडवर. म्हणजे आपण स्टडी कोणाची करतो जास्त याच्यामध्ये? लिक्विड. आयडियल फ्लुइड म्हणजे लिक्विडची स्टडी. ओके, तर इट इज इनकॉम्प्रेसिबल म्हणजे याचा अर्थ व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. कॉम्प्रेस होत नाही याचा अर्थ व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट आणि मास तर रिमेन्स कॉन्स्टंट असतेच. त्याच्यामुळं इट्स डेन्सिटी, दॅट्स कॉल्ड डेन्सिटी. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ डेन्सिटी? Mass upon volume. Mass constant, volume constant, therefore its density is constant. This is the first property. कोणाची? आयडियल फ्लुइडची. मग सेकंड प्रॉपर्टी काय आहे? व्हॉट इज सेकंड प्रॉपर्टी? इट इज इरोटेशनल. इट इज इरोटेशनल. इट इज इरोटेशनल म्हणजे याचा फ्लो कसा असला पाहिजे? इट्स फ्लो इज स्मूथ. इट्स फ्लो इज स्मूथ म्हणजे या फ्लो मध्ये देयर इज नो टर्ब्युलन्सेस इन द फ्लो. देयर इज नो टर्ब्युलन्स इन द फ्लो. What is irrotational? Its flow is smooth. There are no turbulences in the flow. Number 3, its flow is steady. Its flow is steady. म्हणजे velocity at each point remains constant. Velocity at each point remains constant. आणि सर्वात महत्त्वाची फोर्थ प्रॉपर्टी आहे, it is non-viscous. It is non-viscous. Non-viscous म्हणजे काय? There is no friction between the among the layers of liquid, among the layers of fluids. आपण फ्लुइड का म्हणू शकतो? फ्लुइडच्या ठिकाणी आपण जास्त स्टडी कोणाची करणार आहोत? लिक्विडची. त्याच्यामुळे फ्लुइडच्या ऐवजी आपण लिक्विड शब्द वापरला तरी काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामध्ये फोर्थ प्रॉपर्टी आणि फर्स्ट प्रॉपर्टी इज व्हेरी इम्पॉर्टंट. कोणकोणती? इट इज इनकॉम्प्रेसिबल, कॉम्प्रेस नाही झाला पाहिजे. ओके, आणि शेवटची प्रॉपर्टी कोणती आपली? इट इज अ नॉन व्हिस्कस म्हणजे लेअर मध्ये हा टँजेन्शियल फोर्स असतो बिटवीन द लेअर. टँजेन्शियल फोर्स बिटवीन द लेयर्स ऑफ फ्लुइड इज 0 म्हणजे देयर इज नो फ्रिक्शन बिटवीन द लेयर्स ऑफ लिक्विड. दिस इज द प्रॉपर्टीज ऑफ आयडियल फ्लुइड. ओके, तर आपण ह्याच्यामध्ये आयडियल फ्लुइडच्या प्रॉपर्टी बघितल्या. नंबर 1 प्रॉपर्टीज, इट इज इनकॉम्प्रेसिबल. Number 2, it is irrotational. Number 3, it is steady flow. And number 4, it is non-viscous. These are the properties of fluid. The next